जाऊया शेगाव नगरी, पाहूया गुरुमूर्ती गोजिरी. लावण्य सुंदर मदन मूर्ती, चंद्र सूर्य ही फिके असती. या विश्वाची सौंदर्य मालिका तेजोहीन होती, पाहूया गुरुमूर्ती गोजिरी. बुलढाणा, जिथे संत शिरोमणी गजानन महाराज यांची अवतारभूमी असलेले परमपावन तीर्थक्षेत्र शेगाव नगरी आहे, तर जगप्रसिद्ध लोणार सरोवर देखील याच जिल्ह्यात आहे, जे उल्कापाताने तयार झाले आणि विशेष म्हणजे हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. अशा या जगप्रसिद्धीत बुलढाणा जिल्ह्यात आज वेगळ्याच कारणाने चर्चेचा विषय बनला, ते म्हणजे आज निर्माण झालेल्या आध्यात्मिक जनसागरामुळे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या स्वागतासाठी संपूर्ण जिल्हा सज्ज झाला होता. आदल्या दिवशी यजमान श्री व सौ मंदा मुकुंद दंडे यांच्या निवासस्थानी सिद्ध पादुकांचे वास्तव्य होते. मुख्य कार्यक्रमाच्या दिवशी सर्वांनाच अचंबित करणारी लांबच लांब मिरवणूक यजमानांच्या घरापासून कार्यक्रमस्थळी निघाली. दिंड्या, पताका, देखावे मिरवणुकीची शान वाढवत होते. नामगजराच्या सानिध्यात फुलांनी सुशोभित केलेल्या रथात विराजमान असलेल्या परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुका व प्रतिमा यांचे मोठ्या उत्साहाने सोहळ्याच्या ठिकाणी स्वागत करण्यात आले. उपस्थित सर्व भाविकांमध्ये जल्लोष व आनंद ओसंडून वाहत होता. वाजत गाजत मिरवणूक मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर श्रींच्या पादुकांचे सुहासिनींद्वारे औक्षण करण्यात आले. पुरोहितांद्वारे षोडशोपचारी पद्धतीने परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांचे पूजन संपन्न झाले. उपस्थित असलेल्या हजारो भाविकांपैकी जवळपास 550 ते 600 भाविकांनी पादुका पूजनाचा प्रत्यक्ष लाभ घेतला, तर इतरांनी मानसपूजेच्या माध्यमातून आनंद घेतला. कार्यक्रमस्थळी गुरुमाऊलींच्या "तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा" या ब्रीद वाक्याचे पालन करत जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या दुर्बल घटक पुनर्वसन योजनेअंतर्गत 25 गरजूंना सायकल्सचे मोफत वाटप करण्यात आले. त्यावेळी माननीय सौ श्वेताताई महाले, आमदार चिखली मतदारसंघ व अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यांनी परमपूज्य गुरुमाऊलींच्या सामाजिक उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमस्थळी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज प्रवचनभूषण सौ अरुणा प्रकाश पांगारे यांनी गुरुमाऊलींच्या चरणी आपली प्रवचन सेवा अर्पण केली. पूर्व पुण्याईमुळे जीवनामध्ये आत्मउन्नती घडवून आणणारे सद्गुरू भेटतात. सद्गुरूंवर पूर्ण आस्था ठेवून त्यांनी सांगितलेली साधना, सेवा व भक्ती यांचे जीवनात अनुसरण केल्यास आपल्या विचारांमध्ये कमालीची सात्विकता येते. या सात्विकतेमुळे आपल्या अंगी दया, क्षमा, शांती व औदार्य हे गुण विकसित होत जातात. संतांची शिकवणच आहे मुळी दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती, असे त्यांचे सुश्राव्य प्रवचन संपताच भाविकांनी शिस्तीचे पालन करत रांगांद्वारे श्रींच्या पादुकांचे मन भरून दर्शन घेतले. सदर कार्यक्रमाला गुरुमाऊलींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या 827 भाविकांनी उपासक दीक्षा घेतली. सायंकाळी सांगता आरती झाल्यानंतर आपला भोळा भाव परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण करत सर्वांनी निरोप घेतला व परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांनी पुढील प्रवासासाठी तेथून प्रस्थान केले. श्री गुरुदेव.